मतदानात महिलांची टक्केवारी वाढली। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असल्याचा देवेंद्र फडणवीसांनी दावा केलाय। महाराष्ट्र अदानीला विकायला काढलाय। शिंदे फडणवीस यांच्या साहाय्यानं अदानी मुंबईची जागा बळकावतोय असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। 23 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करू। महाविकास आघाडीच्या 160 ते 165 जागा येणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। आमच्याशिवाय राज्यात सरकार बसणार नाही असा दावा बच्चू कडूंनी सरकार स्थापनेवर केलाय। तर परिवर्तन महाशक्तीचे 15 ते 20 उमेदवार विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। भाजपच्या सुनील कांबळे विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। मतदानाला जात असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील कांबळे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवीगाळ करून मारहाण केली। याबाबत कासेवाडीतील रहिवासी सुरेखा राजू खड्डाळे यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केलाय। रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकलेत। माणगावमधील कार्यकर्त्यांनी निकालाआधीच अदिती तटकरेंचे अभिनंदन केलंय। निकाल आमच्या बाजूने येईल यात काही शंका नाही। अपक्षांच्या आम्ही नेहमी संपर्कात असतो, ते आमच्या सोबत असतीलच असा विश्वास भाजप नेते राहुल नार्वेकरांनी व्यक्त केलाय। अंबरनाथमध्ये एका नवजात अर्भकाला इमारतीतून फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे। यात त्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यानंतर पोलिसांनी बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतलंय। पंढरपूरमध्ये नुकतीच कार्तिकी यात्रा पार पडली। 4 ते 5 लाख भाविकांनी कार्तिकी यात्रेमध्ये पंढरपूरला हजेरी लावली होती। यात्रेनंतर मात्र पवित्र चंद्रभागा नदीला गटारगंगेचं स्वरूप प्राप्त झालंय। सिंधुदुर्गातील 3 विधानसभेच्या जागेसाठी सरासरी 71.11% मतदान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतपेट्या या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या असून यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कर्नाटक लोकायुक्तांनी राज्यातील 4 विभागातील 4 अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारींच्या संदर्भात छापे टाकले। छाप्यात मिळालेली रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले। महाराष्ट्रात काल झालेल्या मतदानानंतर आणि परवा होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगानं निकालानंतरची रणनीती करण्यासाठी महाविकास आघाडीची खलबतं सुरू आहे। त्यामुळे पुढील रणनीती ठरवण्यासाठी निकालाआधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत। शेतमाल घरात पडून असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे। शेतमालाला योग्य भाव नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली असून आता शेतकऱ्यांना दर वाढण्याची प्रतीक्षा आहे। मतदान करून मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी आभार मानले। त्यांना सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत। आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट दिली। यावेळी पालकमंत्री दीपक केसरकरांनीही उपस्थिती लावली। अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणी रायपूरमधून एकाला अटक करण्यात आली आहे। या आरोपीनं शाहरुख खानकडून 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती। सीताफळाला बाजारात मोठा भाव मिळालाय। गोल्डन जातीच्या सीताफळानं शेतकऱ्यांना लक्षाधीश बनवलंय। सीताफळाला प्रति किलो सरासरी 75 ते 100 रुपये दर मिळतोय। कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांची टक्केवारी ही राज्यात सर्वाधिक असताना दुसरीकडे मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती। याच्या निषेधार्थ आज घाट नांदूर बंदची हाक देण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।